नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या 3 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आयुष त्याच्या आईला घेऊन रत्न पार्किंगच्या घरी आलेला असतो। त्यामुळे सिंधू दरवाजा उघडते। दरवाजा उघडता क्षणी लगेचच आयुषची आई म्हणते, मी सौभाग्यवती शकुंतला महिपतराव आवटे असं म्हणून ती आतमध्ये येते। आतमध्ये येता क्षणी रुक्मिणी तिला बघते आणि म्हणते, तू आयुषची आई आहेस का? त्यानंतर लगेचच शकुंतला म्हणते, हो मीच आयुषची आई आहे। त्यावेळेस रुक्मिणी म्हणते, मला हे माहीत नव्हतं। त्यावेळेस शकुंतला म्हणते की माहीत असतं तरी तू काय केलं असतंस? त्यानंतर रुक्मिणी म्हणते, मी माझ्या नातीचं लग्न तुझ्या मुलाशी काही झालं तरी होऊ देणार नाही असं म्हणून ती शकुंतलाला अजिबात किंमत देत नाही। तर इकडे हे सगळं काही बघून मधूला मात्र फारच आनंद होत असतो आणि सिंधूच्या सगळं काही लक्षात येतं की आयुषची आई शकुंतला आणि रुक्मिणी यांच्यामध्ये 7 जन्माचे वैर आहेत। आता कशा प्रकारे ह्या दोघींचे वैरीचे रूपांतर मैत्रीमध्ये करून राघव आणि सिंधू आयुष आणि अन्वीच्या लग्नाचा बार उडवणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।